नमस्कार मंडळी, गुड मॉर्निंग। माझ्या वडिलांकडून मला हे सगळ्या सवयी आल्यात। त्यांनी मला लहानपणापासून या सगळ्या गोष्टी शिकवल्या, त्यामुळे मला सगळ्या गोष्टी व्यवस्थित माहिती आहेत। थांबलो आणि चहा घेतोय आधी। दिल्ली वडोदरा मुंबई एक्सप्रेसवे अजून पूर्णपणे चालू नाही झालाय, काम चालू आहे भाई। ड्रायव्हिंग भाई, आपल्याला आता आराम आहे, फुल आराम आहे। मॅडमांनी गाडी हातात घेतलेली आहे। राजस्थान में आपका स्वागत है। चला चला ताई माई अक्का, चला चला। आलू पराठा मागवलाय आणि एक्सपिरियन्स। आणि मला थोडीशी भीती वाटते, नेहा सोबत असते त्यामुळे ढाब्यांवर वगैरे जायला। आणि मेन म्हणजे आम्ही ज्या पाण्याच्या बॉटल्स पितोय ते फेकत नाही आहोत, तर ठेवतोय तशात। भेळ तयार झालेली आहे आपली। शेफ आपले नेहा शेफ। नमस्कार मंडळी, गुड मॉर्निंग। तर स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्लॉगमध्ये। आज आपण रतलामला आहोत। जसं आपण काल बोललो, मी रतलामला या हॉटेलमध्ये राहिलो होतो। सकाळचे 7 वाजलेत। आम्ही 6 वाजता ॲक्च्युली निघणार होतो, पण डोळेच नाही उघडले, थोडं झोप अनावर झाली आणि निघता 7 वाजले। ठीक आहे, 1 तास म्हणजे तेवढे कव्हरअप मी करू शकतो, त्यात काही इश्यू नाही आहे। 6चे 7 झाले, पण नॉट एन इश्यू। आज आपण जवळपास 1000 किलोमीटरचा पल्ला पार करणार आहेत। हे आपलं हॉटेल जिथे आपण राहिलो होतो। नेहा तिथे सगळं अरेंज करते। ती स्मार्ट आहे, तिने काय केलं आहे, एकच बॅग घेतली आहे, त्या बॅगमध्ये सगळ्या गोष्टी ॲड केल्या आहेत। म्हणजे आपण ज्या जर्नीमध्ये आम्ही जाणार आहोत 2 ते 3 दिवसांचे कपडे त्या छोट्या बॅगमध्ये घेतलेत। म्हणजे आम्हाला सगळं काढून आतमध्ये न्यावं लागत नाही। एक छोटी बॅग घेतलेली आहे, त्या बॅगमध्ये सगळ्या गोष्टी मावतात आणि ती आतमध्ये आम्ही घेऊन जातो। त्यामुळे ते 2 मिनटं पण नाही लागत त्या गोष्टी अरेंज व्हायला। आता आम्ही निघतो आहे। मला भूक लागली आहे, नाश्ता करायचा आहे, चहा घ्यायचा आहे। चहा नाही घेतला आहे, आंघोळ केली आणि तसंच निघालो। गाडीचं चेकअप करतो, जो मी रोज करतो। म्हणजे मी टूरवर असेल तर घरी असेल, मी गाडी काढताना 1 ते 2 दिवसांनी तरी रोज गाडीचं चेकअप करतो। कारण की मशीन आहे, आपण तिला चालवतो तर आपल्याला तिची काळजी पण घेणं आहे। मी तुम्हाला दाखवतो मी काय काय गोष्टी चेक करतो त्या। तुम्ही बघू शकता आपल्या गाडीचं बोनेट, आणि बोनेटमध्ये हे आपण इंजिन चेक केलं, इंजिन ऑइल चेक केलं। इंजिन ऑइल ओके आहे आपलं। हे रेडिएटर वॉटर आहे। ह्या 2 गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत गाडीतल्या, की जर ह्या 2 गोष्टींपैकी कुठलीही गोष्ट कमी झाली किंवा संपली तर आपलं इंजिन प्रॉब्लेमॅटिक होऊ शकतं। हा खूप मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो। त्यामुळे ह्या रेग्युलर बेसिसवर मी गाड्यांमध्ये चेक करतो। ही सवयच ॲक्च्युली माझ्या वडिलांकडून मला हे सगळ्या सवयी आल्यात। त्यांनी मला लहानपणापासून या सगळ्या गोष्टी शिकवल्या, त्यामुळे मला सगळ्या गोष्टी व्यवस्थित माहिती आहेत। रेडिएटर वॉटर पण चेक केलं आहे। इथून आपण ऑइल चेक केलं आहे। आपलं बॅटरी तर नवीनच आहे आपली, की वायरिंग वगैरे एकदा चेक केली, पण काय असं आहे, उंदराचे वगैरे सिम्बॉल्स दिसले नाहीत मला। ऑल ओके, आपले टायर एकदम व्यवस्थित आहेत। ऑल सेट टू गो। चला तर रोडवर भेटूयात। त्याचबरोबर गाडी एक कोल्ड स्टार्ट करणं पण गरजेचं आहे। रोज सकाळी गाडी चालू केल्यानंतर आपण गाडी आयडलवर 2 मिनटं तरी चालू ठेवायला पाहिजे, जेणेकरून आपल्या गाडीचं जे इंजिन आहे ते पूर्णपणे सर्क्युलेट होईल आणि एक चांगले लुब्रिकेशन्स आपल्या इंजिनला मिळतील। त्यासाठी या सगळ्या गोष्टी खूप इम्पॉर्टंट आहेत। सकाळी इथे गाड्या होत्या, ॲक्च्युली रायडर्स होते, मला त्यांची भेट नाही झाली। मला आता सध्या कसं झालं आहे, जे रायडर्स भेटत आहेत मला, त्या भेटलेल्या रायडर्सला मला खूप क्युरियोसिटी आहे, पण त्यांना ह्या गाडीकडे बघून कळत नाही की मी कुठेतरी लॉंग ट्रिपला चाललो आहे। तर मग त्यांच्याशी जाऊन मी बोलतो आणि मग आम्ही त्यांना जेव्हा कळतं मी कुठे चाललो आहे, त्यानंतर आमचं खूप चांगलं असं कन्व्हर्सेशन होतं, टॉक होतं। तर मी ते काही शूट नाही केलं। आज बघू, आज कोण भेटलं तर आपण नक्कीच त्यांच्याशी बोलूयात आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून। आणि आठवण येते मला ॲक्च्युली राईडची वगैरे। 5 वर्षाआधी राईडला गेलो होतो, त्यानंतर कमी झालं, बरंच कमी झालं, कारण मला स्वतःसाठीच वेळ नाही आहे। राईड वगैरे थोड्याशा कमी आहेत, बंद नाही केल्या, थोड्या माझ्या मित्रांची कृपा की थोडं का असे ना राईड होत राहतात। पण त्या ब्रेकफास्ट राईड किंवा
मर्यादित असतात. मॉर्निंग ब्रेकफास्ट राईड वगैरे 8पर्यंत मर्यादित असतात. ह्या दिवाबत्ती करते. गणपती बाप्पा मोरया. अशी गरज होती त्यामुळे थांबलो. इथेच आपलं हॉटेल आहे, जवळच आहे. तर आम्ही थांबलो आणि चहा घेतोय. आधी चहा घेतल्यानंतर आपल्या जर्नीची सुरुवात करू. दादा माझ्यासाठी फ्रेश चहा टाकतायत. त्यांच्याकडे होता बनवलेला, त्याच्यामुळे मी त्यांना बोललो फ्रेश चहा बनवा. चला तर मग चहा घेऊयात आणि निघूया. एक्सप्रेस हायवेला आपण लागलेलो आहोत. दिल्ली वडोदरा मुंबई एक्सप्रेस वे अजून पूर्णपणे चालू नाही झाला आहे. काम चालू आहे त्याचं. वडोदरा साईड पूर्ण बाकी आहे, पण हा रस्ता चालू झाला आहे मध्ये मध्ये. तर बघूयात, आपल्याला मॅप दाखवतोय त्याप्रमाणे आपण जातोय. कोणच नाही आहे. गाडी कोणाचीच गाडी नाही आहे इथे. चालू आहे ना नक्की? पूर्ण रस्ता रिकामा आहे, पूर्ण रस्ता. आपली गाडी बघू शकता इथे उभी आहे. मस्त मजा येते. गाडी एकदम क्रूज मोडला आहे. आणि मला माहीत नव्हतं इथून 14 किलोमीटरवरच हा हायवे लागला आहे मला. इथून 652 किलोमीटर मला दिल्ली दाखवतं आहे. मध्ये मध्ये रस्ता बंद आहे कारण की त्यांचं काम चालू आहे, पण जेवढा रस्ता झाला आहे तेवढा त्यांनी चालू केला आहे. आणि मला मध्ये मध्ये उतरावं लागेल, परत हा जॉईन करायला लागेल. असा हा खेळ करत मला दिल्लीला पोचायचं आहे. तर हा ॲक्च्युली मुंबई टू दिल्ली हा रस्ता आहे. तर हा जो हायवे आहे तो क्लेम करतो की दिल्ली ते मुंबई हा प्रवास 12 तासामध्ये होणार आहे. आणि मला खरंच वाटतं आहे होऊ शकतो, कारण की ज्याप्रमाणे हा हायवे बनवला आहे 120ची स्पीड लिमिट आहे, पण 120 असं येऊन जातं तर कळत पण नाही. तर जशी स्पीड वाढणार तसे ॲक्सिडेंट पण होणार, तर त्याची पण काळजी आपण घेतली पाहिजे. बाकी इथे जस्ट मी पुढे आलो आता. इथे जर बघू शकता तुम्ही की रेस्ट एरिया आहे. रेस्ट एरियामध्ये पण ट्रॉमा सेंटर, त्यानंतर रेस्टॉरंट, मॉटेल म्हणजे हॉटेल आपलं काय म्हणतात लॉजसारखं असतं ते. तर बाहेरची म्हणजे बाहेर विदेशातली कन्सेप्ट त्यांनी आणलेली आहे. मस्त हिरवळ वगैरे दिसते सकाळी सकाळी तुम्हाला. आता 7:15 झाले सकाळचे. आता फक्त एकच चुकी झाली आमच्याकडून. 14 किलोमीटर होतं, त्यामुळे आम्ही काय थांबलो नाही. आणि बोलता बोलता चटकन म्हणजे आमची अगरबत्ती नाही संपत तोपर्यंत आम्ही या हायवेला येऊन टच झालो. आणि आता प्रॉब्लेम असा आहे की नाश्त्याचा थोडा इश्यू होऊ शकतो. तर बघूयात आता पुढे कुठे रेस्ट एरिया मिळते त्याप्रमाणे मग आपण थांबूयात आणि काय तो ब्रेकफास्ट करून घेऊयात. पण आता मला वाटत नाही की लवकर 214 किलोमीटर मला स्ट्रेट दाखवतं आहे आणि त्याच्यानंतर मी पुढे थोडं जाऊ शकतो. भाई ड्रायव्हिंग भाई, आपल्याला आता आराम आहे, फुल आराम आहे. मॅडमांनी गाडी हातात घेतलेली आहे. जरा वाटलं थोडंसं तुला आराम द्यावा. नशीब वाटलं. 3 वर्ष झाले हिने गाडी शिकून, पण गाडीला हातच नाही लावत. तिचं असं आहे की नाही मी लावणार. आता ती विसरली आहे बऱ्यापैकी, तिला नाही आठवत आहे त्या गोष्टी. पण ठीक आहे, हिंमत करेल तर सगळ्या गोष्टी. आता तिने गाडी वगैरे खूप चांगली चालू केली. मला पण थोडीशी रेस्ट. जर ती अशीच हे झाली तर आमच्या पुढच्या रोड ट्रिपला आम्ही रेडी असू. जे आत्ताच जातानाच आम्ही पूर्ण प्लॅन करतोय की कसं करायचं, काय करायचं. किती छान चालवते गाडी बघू शकता. फुल मजा आहे भाई. हळूहळू चालते, एकदम मस्त वाटते. थोडं हळूहळू एक सेट झाली का मग रेस करेल. पण आधी बऱ्याच वर्षांनी हात लावले. बऱ्याच वर्षांनी म्हणजे लायसन माझी जेव्हा अल्टो होती, पहिली अल्टो, तर ती मी सेल केली. माझ्या खूप जवळ होती ती गाडी. तर तेव्हा तिने तेव्हा चालवायची ती गाडी. म्हणजे जस्ट शिकली होती, आर्टिकावर शिकली आणि तिला जजमेंट वगैरे खूप चांगलं आहे. तर त्यानंतर मी अमेज घेतली. ती पण सुरुवातीला तिने चालवली, पण तिला कॉन्फिडन्स नसल्यामुळे तिने सोडून दिलं सगळं काही. आणि आता स्विफ्ट तिने पहिल्यांदा हातात घेतली, पहिल्यांदा. तर खूप चांगली चालवते. फक्त असं आहे की थोडंसं व्यवस्थित अजून तिने शिकावं अशी माझी इच्छा आहे. पण आहे, मस्त चालवते. आराम आहे, फुल आराम करतोय. बघा त्यांचं वजन खूप जास्त असतं, त्याच्यात म्हणजे लोड जास्त असतो. एडिट करताना पूर्णपणे सोबत असलेली व्यक्ती पण परत व्लॉग बघते. तर व्लॉग बघा, आपला पहिला व्लॉग पडलेला आहे. मस्त 100ला क्रूज करतोय. मला स्पीडिंग नाही आवडत, त्यामुळे स्पीडिंग वगैरे करत नाही. एकदम आरामात जाऊ दे गाडी, काही प्रॉब्लेम नाही.
मस्तपैकी आनंद घेत गाडीची पण आपल्याला काळजी घ्यायची आहे. मस्तपैकी आरामात आपला प्रवास चालू आहे. आता मी एक्सप्रेस वे सोडला आहे, म्हणजे इथून मला एक्झिट दिली होती, हे बघू शकता हे. तर आता मी राजस्थानमध्ये आहे. राजस्थानमध्ये कधी एंटर झालं कळलंच नाही, कारण की एक्सप्रेस वे एकदम सनसनीत होता. 250 किलोमीटर एकदम फटाफट झाले माझे. मी जवळपास 7:30ला निघालो चहा वगैरे घेऊन, आणि आता 10 वाजलेत आणि मी जवळपास 200-250 किलोमीटर पार केलेत. तर आता आतमधल्या रस्त्याला लावले आपल्याला या मॅपने. तर बघूया तिथून आपण आता परत कधी जॉईन होतोय एक्सप्रेस वेला. मध्ये मध्ये कामं चालली आहेत, त्यामुळे वेळ लागतो, म्हणजे खाली उतरावं लागतं एक्सप्रेस हायवेवरून आणि मग परत नंतर जॉईन करायला लागतं. तर आता खाली उतरलोच आहेत, तर नाश्ता वगैरे करून घेऊ आणि मग नंतर परत रिजॉईन कधी करतो त्याच्याबद्दल तुम्हाला मी सांगतो. स्वागत नाही करू क्या हमारा केवढ्यात त्या राजस्थान में आपका स्वागत है. चला चला ताई माई अक्का, चला चला चला, वेळ होतोय दादा. हो हो हो, चला. काय शोधतोय, चल. ती लहान पोरगी पण ते काठी घेऊन त्यांच्या मागे. बाई मग नाश्ता करायला ढाब्यावर थांबलोय. मस्तपैकी खाटेवर बसलोय, मजा येते. मस्त आलू पराठा मागवलाय. जय मा फौलादी या ढाब्यावर थांबलोय. इथून आता कोटा ऑलमोस्ट पोहोचलोय आम्ही. कोट्यापासून पुढे जाणार आहोत. आलू पराठा मागवलाय. ॲक्च्युली आलू पराठ्याचा विषय असा आहे की आता प्रॉपर ब्रंचच करणार आहेत आम्ही, कारण की हा रस्ता जो आहे तो आम्हाला खूप कमी वेळासाठी आहे. त्यानंतर आम्हाला एक्सप्रेस हायवेनेच जावं लागेल. त्या एक्सप्रेस हायवेला खायचे थोडेसे वांदे आहेत, कारण की अजून प्रॉपर चालू झालेलं नाही आहे. तर आता हे ब्रंच करणार. गाडीमध्ये भरपूर खाऊ आहे, म्हणजे जवळपास 10 दिवस काही बाहेरचं नाही खाल्लं तरी भरपूर खाऊ घेतलेला आहे माझ्या बायकोने. तर आता हे खाल्ल्यानंतर गाडीत बसलो की निघालो, मग नंतर जास्त थांबणार नाही. खूप भारी आहे पराठा, मस्त वाटतं आहे. दहीसुद्धा घेतलेलं आहे, दही पराठा, आणि त्यांना डाळ सांगितली आहे, डाळ पण घेऊन येत आहेत. डाळसोबत खाणार आहोत. एकदम प्रॉपर जेवण आहे. आणि आई दही खातो आहे का मी, परत बोलशील दही खात नाही पोट खराब होतं. दही खातोय. डाळ मागवली आहे मस्त. इथे डाळ टाक थोडीशी मला. मस्त आहे, एकदम भारी, मजा येते खायला. जेवण झालेलं आहे, खूप छान जेवण होतं. आणि इथे म्हणजे लिटरली तुम्हाला सांगतो, हे एक पुण्य कमवत आहेत. 200 ते 300 रुपये बिल झालंय आमचं आतापर्यंत. आमच्या 3 ते 4 मिल झाल्यात. एकही मिल 300 रुपयापेक्षा जास्त नाही गेली. आणि पोटभर जेवण असेल नसेल ते पुढ्यात आणून ठेवतात की तुम्ही खाच. या ढाब्यावर तर तुम्ही बघू शकता, हा जो ढाबा आहे इथे ते लिटरली आग्रह करत होते की, म्हणजे अतिथी देवो भव, हे लांबून आलेत, आपल्या गावात आलेत, त्यामुळे ते आग्रह करत होते लिटरली की हे घेता का, अजून ऑप्शन्स देत होते. खूप मस्त वाटलं त्यांच्याशी भेटून. त्यांना निघताना बाय वगैरे पण केलं. खूप छान एक्सपिरियन्स. आणि मला थोडीशी भीती वाटते, नेहा सोबत असते त्यामुळे ढाब्यांवर वगैरे जायला. पण उलट आहे हे. ढाब्यांवरती जर लेडीज असेल सोबत तर अजून चांगले ते लोक आपल्याला ट्रीट करतात, की जेणेकरून आपण कम्फर्टेबल होऊ. आणि मस्तपैकी आपण परोठे खाल्लेत. मी राईस पण घ्यायचा विचार केला होता, पण एकच परोठा आम्हाला पूर्ण संपला नाही. थोडे 1-2 घासाच्या वेळेस असं झालेलं की आता फेकूनच देतो, पण जेवण आहे त्यामुळे पूर्ण संपवलं. आणि दही पूर्ण खाल्लं आणि मी ताक वगैरे पिऊन आता मस्त वाटतंय. ऊन थोडं जास्त आहे राजस्थानमध्ये. आता मी निघालोय. आता आपलं जेवण पूर्णपणे झालेलं आहे. आता आपल्याला जेवणाची चिंता नाहीये. लिटरली मी तर संध्याकाळपर्यंत जेवणाचं नाव पण नाही काढणार, एवढं जेवलंय. तर आता मला बरं नाहीये, त्यामुळे थोड्या गोळ्या वगैरे घेतल्या आणि मी आता निघालो. आता मी एकदम फाईन आहे, पण डोस पूर्ण करतोय, कारण की जे काय गोळ्या आहेत त्या राहायला नको आणि तिकडे जाऊन मला अजून त्रास व्हायला नको, म्हणून मी आतापासूनच प्रिकॉशन्स घेतोय. कोटा क्रॉस केलेला आहे आपण. आता आतमधल्या रस्त्यांमधून चाललोय, कारण की आपल्याला जो एक्सप्रेस हायवे मिळाला होता तो त्याचं काम चालू आहे जवळपास. आता आपण 100-120 किलोमीटर आतमधल्या रस्त्यातून येतोय. रस्ता तसा छान आहे, पण बाईकवाले आणि गाई म्हशी रस्त्यावर येऊन बसल्यात, त्याचा एक जरा जास्त त्रास आहे. आणि बाईकवाल्यांना काय, म्हणजे त्यांच्याकडे लायसन पण नसेल कदाचित, कारण की त्यांच्याकडे रूलच नाहीये. त्यांना वाटतं तिकडे ते जात आहेत
त्यांना वाटतं म्हणजे हे लिटरली सुसाईड पॉइंट करून ठेवलाय रस्त्याचा. आता ह्या गायी पण बघा, गायींची चुकी नाही म्हणा, पण तरी सुद्धा मॅनेजमेंट असं काही नाही. रस्ते खूप छान आहेत पण आडकाट्या पण तेवढ्याच आहेत. बघा गायी रस्त्यात चालल्या, नशिबाने ह्या बसल्या नाही आहेत ना, ते ह्या बसलेल्या पण मिळाल्या असं. बघा हिला बाईला वाटलं, आता लगेच त्यांनी रस्ता बदलला. आणि ज्यांना जे वाटतंय ते करतात, पण त्या सगळ्यातून म्हणजे रस्ता चांगला त्यामुळे या सगळ्या गोष्टी ठीक आहेत असं मला वाटतं. बाजूने ट्रेन चालली आपल्या इकडूनच आलेली आहे कदाचित. जवळपास 60 किलोमीटर नंतर मला तो एक्सप्रेस हायवे लागेल, ज्याच्याने मी माझा म्हणजे प्रवास सुखकर होईल असं मला. सकाळी उलट चांगलं कॉपअप केलं आपण, 2 तासात जवळपास 200 किलोमीटर केलं. आणि आता आपल्याला 120-130 करण्यासाठी 2-2.5 तास लागले. सकाळपासून आपण निघालोय. जेवण झाल्यानंतर मी कोटा सिटीमध्ये गेलो. सिटीमधून पूर्ण सिटी पालती करून आपल्याला बाहेर यावं लागलं. तर या सगळ्यामध्ये मला शूट नाही करता आलं कारण की मी मॅप बघत होतो, गाडी चालवत होतो. आता आपण जसं एक्सप्रेसवेला कनेक्ट होऊ तसं मी तुम्हाला सांगतो. जस्ट आता तिथून उतरलो, घ्या एक्सप्रेस हायवेला लागलोय मी परत. आणि आल्यानंतर परत इथून चढायचं आहे. म्हणजे फक्त हा एक मधला ब्रिज आहे तो झालेला नाहीये, म्हणून परत उतरा आणि चढा. त्यामध्ये परत फास्टॅगचं पैसे कट होणार आणि आता परत मी इन करणार आणि नंतर परत कट होणार. असं काहीसे खेळ आहेत. पण म्हणजे हा एवढाच आहे बघा, हा जो पॅच दिसतोय ना, हा एवढा बंद आहे. त्यासाठी परत उतरायला लागलं मला खाली. आणि आता मी परत इथे या टोल नाक्याला येऊन आता परत इन कर. म्हणजे सगळं बंद आहे आणि एकदम काचा वगैरे फुटलेल्या आहेत आणि जरा लोकल लोक इथे जरा वावरत आहेत. पण इथे असं काही चालू असं काय नाही. आम्ही थोडं रेस्टसाठी थांबलो. सकाळपासून गाडी चालते, जवळपास 600 किलोमीटर चालली गाडी आत्तापर्यंत. आणि मधला रस्ता तुम्हाला जसं दाखवलं मी तर खराब होता थोडासा. तर खराब रस्ता असल्यामुळे आपल्याला यायला थोडासा वेळ लागला असं मला वाटलं. पण एक प्रकारे व्यवस्थित स्पीडमध्ये आहोत आपण, असं नाही की लेट होत आहे. आता 500 किलोमीटर आपले बाकी आहेत. तर मी विचार करतोय की 500च्या 500 आज झाले म्हणजे उद्या आपण आपल्या जिथे आपण जाण्यासाठी आलो आहे तिथे आपण पोचायला लवकरात लवकर पोचू. म्हणजे आपल्याला तिथे जास्त वेळ घालवता येईल आणि जास्त एन्जॉय करता येईल. म्हणून आता हा सरळ बघू शकता, हा सरळ रस्ता जातो, हा पूर्ण दिल्लीकडे जातोय. हो, आज आपण दिल्लीच्या पुढे चाललोय. तर नेहा आता इथे तिथं चाललंय की भेळ करूयात. आम्ही सकाळी जो नाश्ता केला होता, नाश्ता म्हणजे ब्रंच केला होता, तर त्या ब्रंच नंतर आम्हाला भूक नाही लागली. पण आता काहीतरी पोटात घालावं म्हणून मग ती म्हणते की आपण भेळ करूयात. तर तिने टॅमॅटो वगैरे घेतले, कांदे घेतले आणि ते आता भेळ करणार आहे. तर आता मस्त वातावरण छान आहे. सावलीत गाडी लावली आहे, मस्त सावलीत गाडी लावली आहे आणि एकदम छान वातावरण आहे. आणि आता थोडंसं रेस्ट, गाडीला पण थोडंसं रेस्ट आहे. इथे लोक थोडंसं की लोकांचं जास्त इथे सुळसुळाट आहे. काहीच यूजमध्ये नाही आहे बघा, सगळं खराब आहे. आत्ता नवीन प्रॉपर्टी आहे ही सगळी, पूर्ण बंद आहे. म्हणजे इथे रेस्टॉरंट आणि मला तर असं वाटतं फक्त जिथे एंट्री मारली तिथेच मला हे सगळं दिसलं, त्यानंतर कुठेच मला काही दिसलं नाही. छान झाडं लावली आहेत. आमच्या पाण्याच्या बॉटल्स आणि मेन म्हणजे आम्ही ज्या पाण्याच्या बॉटल्स पितोय ते फेकत नाही आहोत, त्या ठेवतोय तशाच. काय काय करणार आहेत आपण आज? आता मी कोथिंबीर घेतलेली. ऍक्च्युली मला भेळमध्ये कोथिंबीर एवढी खराब काय? बिग बॉस बघते ना तू? अरे गबस, ते वर्षाताई येत जाऊ दे. वर्षाताईंची कोथिंबीर खराब निघालेली तर किती मॅटर झाला होता माहिती का तुला? कोथिंबीर खूप इम्पॉर्टंट आहे, महाग आहे. आणि मला 5 रुपयाची दिली त्या काकांनी, चांगली मिळाली. भेळ तयार झालेली आहे आपली. शेफ आपले नेहा शेफ. म्हणजे कसं आहे, घरापासून लांब राहिलं तरी घरची फिलिंग आलीच पाहिजे. बरोबर. आणि असं प्रवासात ना ऍक्च्युली असं हलकं फुलकं खाणं आहे ना बरं पडतं. ते तेलकट नाही पाहिजे काय? हा, ते काय खाण्यापेक्षा मस्त आपण भेळ, कांदा, टोमॅटो, आपलं कोथिंबीर, घरचे मीठ मसाला. रेसिपी तुमची लिहून मिळेल का आपल्या व्ह्युअर्सला? आपण नवीन चॅनल चालू करू त्याच्यासाठी. वा वा. सगळे गोष्टी इथे ठेवलेल्या आहेत. घरून आणलंय हे सगळं, तिने कॅरी केलं होतं. छान आहे, चांगलं आहे. या तुम्ही पण खायला. आपण भेळ खायला आलेला वाटतं.
जास्त व्हिडिओ करता आला नाही मला. आता मी पानिपत जवळ आहे, कंटिन्युअसली गाडी चालवतोय आणि दाखवण्यासारखं काही विशेष नव्हतं, कारण की सगळं काही सेम रस्ते आणि सेम गोष्टी. तर आता थोड्याच वेळात जेवायला थांबणार आहे मी. हा पानिपत अमृतसरला जातो तो रस्ता आहे. इथून म्हणजे सोनीपत येईल, आता पानिपत गेलं वाटतं. आणि आता इथून अंबाल्यावरून आपण आपलं चंदीगडला चाललो आहे आज आपण. मगाशी जे आपण बोललो त्यानंतर जवळपास 450 किलोमीटर आपण कव्हर केलं आणि 450 कव्हर केल्यानंतर आपल्याला मॅगडी दिसलेलं आहे. आपण तिथे थांबून आता खातो आहे. मी थकलो आहे कारण की आज दिवसभरात आपण आता 900 किलोमीटर केलेलं आहे आणि अजून आपल्याला 100 किलोमीटर जायचं आहे. 100 किलोमीटर जायला आपल्याला नाही म्हणता 2 तास लागतील. माझा 8 तास होता आज मॅगडी घ्यायचा, पण नशिबाने मला मॅगडी मिळालं. खातो आहे, संपवतो, खाली गेल्यावर तुमच्याशी बोलतो. आता इथून निघतो आहे. मागे बघू शकता माझ्या मॅगडी आहे. आता खाऊन वगैरे झालेलं आहे व्यवस्थित, आमचं पोटभर खाऊन झालेलं आहे. आता इथून निघतो आणि आम्ही हॉटेल बुक केलेलं आहे. आपला मित्र आहे अनिकेत राखाडे, त्याच्या ओळखीने मला हॉटेल मिळालं आहे चांगल्या प्राईजमध्ये, चांगली डील मिळाली आहे. तर आता इथून जाणार आणि गेल्यानंतर तिकडे रेस्ट करेल, तुमच्यासाठी व्हिडिओ एडिट करेल, त्यानंतर रेस्ट करेल. उद्याचा प्लॅन मी तुम्हाला सांगतो. पोचल्यानंतर आपण भेटूयात. आलेलो आहेत आपण रूमवर. तर आजचा प्रवास आपला पूर्णपणे 1000 किलोमीटरचा झालेला आहे. आपण रतलामपासून ते आज चंदीगडपर्यंत आलेलो आहोत. यायला आपल्याला आत्ता 12:30 झालेत आणि जेवण वगैरे चालू आहे. तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ हा नक्की कमेंटमध्ये कळवा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राईब करा. चला तर भेटूयात. आता ॲडव्हेंचर आपलं चालू होणार आहे, तर भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये. तेव्हा मी रिव्हील करणार आहे तुम्हाला की मी नक्की कुठे जातो आहे. चंदीगडला आलो आहे म्हटल्यानंतर तुम्हाला कळलंच असेल की मी नक्की कुठे चाललो आहे. तरी पण कीप गेसिंग, मी उद्या तुम्हाला सांगेलच. चला तर मग बाय.